गेल्या वर्षी 2025 मध्ये पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र श्री शहाजी उमाप सर यांचं पोलीस अधीक्षक लातूर कार्यालयाचं वार्षिक तपासणी होती. त्या तपासणी दरम्यान जी पगार वेतन बिलं आहेत त्यामध्ये डिस्क्रिपन्सी आढळून आली. तर ती जी तफावत होती त्या अनुषंगाने चौकशी करण्याविषयी पोलीस अधीक्षक लातूर श्री अमोल तांबे सर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी उदगीर श्री गजानन भातलवंडे यांच्याकडे या अनुषंगाने चौकशीचे आदेश केलेले होते. त्या चौकशीमध्ये सुमारे 2015 पासून ते 2025 पर्यंत जी वेतन बिले काढण्यात आली त्यामध्ये अधिकचं वेतन दाखवून ती बिलं काढण्यात आल्याबाबतची चौकशीत गोष्ट आढळून आली. त्यामध्ये तत्कालीन वरिष्ठ श्रेणी लिपिक राहुल वागदरे, त्यानंतर त्या ठिकाणी कामाला असलेले वरिष्ठ श्रेणी लिपिक ब्रिजकिशोर ठाकूर आणि कनिष्ठ श्रेणी लिपिक दत्तात्रय क्षीरसागर यांचा यामध्ये सहभाग असल्याचं आढळून आलेलं होतं. तसेच श्रेणी पोलीस उपनिरीक्षक श्री अजय सूर्यवंशी यांच्या खात्यावर यातील जवळपास 1 कोटीपर्यंतची रक्कम ही अधिकची रक्कम पगाराच्या व्यतिरिक्तची वर्ग करण्यात आलेली होती. त्या अनुषंगाने पूर्ण चौकशी अंती गजानन भातलवंडे साहेबांनी फिर्याद श्री SP अमोल तांबे सरांनी आदेशित केलं. त्यावरून या 4ही जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेला आहे. या जवळपास 2,38,92,000 इतक्या रकमेचा अपहार झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे आणि पुढील तपास करण्याविषयी मला आदेशित करण्यात आलेला आहे. त्यानुसार शनिवारी संध्याकाळी रविवारच्या पहाटे या अनुषंगाने शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून यामध्ये आम्ही यातील आरोपी 3 जण म्हणजे ठाकूर, क्षीरसागर आणि सूर्यवंशी अशा तिघांना अटक केलेला आहे. चौथा आरोपी जो राहुल वागदरे आहे त्याचा शोध घेणं सुरू आहे. जे अटक केलेले 3 आरोपी आहेत यांना 7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने ज्या काही बाबी आहेत त्याचा तपास सुरू आहे. जो चौथा आरोपी आहे त्याचा देखील शोध सुरू आहे आणि यातील पुढील तपास आम्ही करत आहोत.